त्याला स्वतः सत्ता नाही नको. तर लाईट नसेल, करंट नसेल आणि तोच फॅन काय करतो की आपण याचं लाईटचं साई घेतो आणि मग काय करतो आपलं कार्य करतो. परंतु तो करंट आहे, तो करंट तर कार्य करू शकत नाही. त्याच्यावर जो सामर्थ्य आहे, सत्ता आहे, पण त्याला काही करता येत नाही. आता ह्या फॅन आहे, याला काही करता येते, हिच्याजवळ ताकद नाही, सत्ता नाही. म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, ती प्रकृती काय करते त्याचे साह्य घेते आणि हे कार्य करते, नाही का. असं जग चालतं. तिला अभ्यास केला, तिला चिंतन केलं, मग त्या प्रकृतीला म्हणजे आपल्या मनाला, म्हणजे आपल्या चित्ताला, म्हणजे आपल्या बुद्धीला असं कळलं. काय केलं, प्रकृतीनं अभ्यास केला, आपण अभ्यास केला, आपण डोळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, कानांनी श्रवण केलं, मनाने त्याचं चिंतन केलं. आणि मग ह्या प्रकृतीनं काय केलं, अभ्यास करता करता तिला कळलं का हे सगळं जग मिथ्या आहे, हे विषय सगळं मिथ्या आहे, दृश्य सगळं मिथ्या आहे. आणि म्हणून काय केलं, जेव्हा तिला अशा प्रकारचं ज्ञान झालं, मग तेव्हा ती स्वतः आत्मस्वरूपामध्ये संपली. मग काय झालं, ती संपली आणि आत्मज्ञान जागं झालं. मग सगळं जग नष्ट झालं, म्हणजे ती संपली आणि ब्रह्म एकटंच राहिलं. तिनं स्वतःला ब्रह्मामध्ये संपवलं आणि मग ब्रह्माने तिला खाऊन टाकलं आणि ती एकटंच ब्रह्म राहिलं. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, तर तिनं प्रकृती काय करायचं आहे, तर प्रकृतीनंच प्रकृतीचा पिंडाचा ग्रास होतो, अनाथ संकेतीचा दंश, म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा आहे. म्हणजे प्रकृतीनं प्रकृती समजून घ्यायची, प्रकृतीनं प्रकृती समजून घेतली, माया कळली, प्रकृती कळली, काही कशावर निर्माण झालेली आहे. जसं पाण्यावर शेवळ निर्माण व्हावं, तसं त्या परमात्म्यावर ही प्रकृती निर्माण झाली. परमात्मा सत्य आहे, प्रकृती मिथ्या आहे, हे प्रकृतीलाच कळलं. आपण मायावी आहोत, आपण खोटं आहे हे तिला कळलं आणि मग ती नष्ट झाली, एकटा आत्मा शिल्लक राहिला. अशा प्रकारचा विषय, नाही का. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजे आधी आता किती सोपं सांगितलं, त्यानं काय केलं, तर तसं तिला करता येत होतं. आता आत्मा अज्ञानी लोक आहेत, त्यांच्या ठिकाणी आत्मा आहे, पण त्यांना आत्मचिंतन करता येत नाही, त्या आत्म्याला जागा करू शकत नाही. जेव्हा ते गुरुकडे जातात, मग त्यांची प्रकृती, त्यांचं मन बुद्धी चिंतन करतं आणि मग त्यांच्या मनाला बुद्धीला विवेक होतो आणि मग त्यांना आत्मज्ञान होतं. सगळं जग भ्रांत आहे, सगळं जग खोटं आहे, एक आत्मा सत्य आहे, नाही का. आणि एकदा भिंतीवरचं चित्र खोटं आहे, बागुलबा. लहान मुलांना आधी ते घाबरतात, परंतु मोठं झालं त्यांना कळतं की बागुलबा खोटं आहे, बागुलबा सत्य नाही. मग त्यांना काय कळतं, बागुलबा सत्य नाही. मग बागुलबा काय झाला, नष्ट झाला आणि एकटं ज्ञान शिल्लक राहील. अशा प्रकारचा विषय एवढंच. हे ज्ञान महत्वाचं आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणीचे निवृत्ती, ज्ञान ऐसे तयाती म्हणून आम्ही. ज्ञान कशाला म्हणतात, म्हणजे काय म्हटलेलं आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते. हे क्षेत्र आणि या क्षेत्र ज्याच्या सत्तेवर चालते तो क्षेत्रज्ञ. या दोघांना जाणणं याला ज्ञान म्हणतात. म्हणजे जगाला जाणणं आणि परमात्म्याला जाणणं, या दोघांना जाणायचं त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या दोघांना जाणायचं म्हणजे काय, ही प्रकृती आहे आणि हे प्रकृती कशाकरता निर्माण केली, त्याला जाणण्याकरता ही प्रकृती निर्माण केली. आणि त्याला म्हणजे कसं, आपण नाव असते पहा, या नावेमध्ये आपण बसतो. मग आता नाव महत्वाची का सासरवाडी महत्वाची, आपल्या सासरवाडीला जायचे, पण नाव महत्वाची का सासरवाडी महत्वाची. आणि नुसते सासरवाडी त्याला जाता येणार नाही, त्यासाठी नावे महत्वाचे आहे. पण नावेमध्ये बसला म्हणून शेवटी नावेचा त्याग करायचा आणि सासरवाडी जाऊन पोहोचायचं. परंतु नाव नसले तर त्याला सासरवाडीत पोहोचता येणार नाही, नाही का. आणि नुसती सासरवाडी करीत बसला, नावेचा आधार घ्यायचा आहे. पहिले त्याला पोचला का ती नाव टाकून द्यायची आणि मग त्या नावेचा संबंध नाही, मग नाव खोटी, नावेचा त्याला अजिबात उपयोग नाही, मग सासरवाडी त्याला दंग व्हायची, नाही का. मग तशा प्रकारे आज ह्या शरीराचा उपयोग फक्त आत्मज्ञानासाठीच आहे. एकदा आत्मज्ञान झालं, या शरीराचा उपयोग नाही, कारण आत्मज्ञान झालं का शरीर राहतच नाही. जसं सूर्य उगवला का अंधार राहत नाही. हे जग, ही प्रकृती हा कशाचा परिणाम आहे, ब्रह्म न जाणण्याचा परिणाम ही प्रकृती आहे आणि हे जग आहे. परंतु असं ब्रह्म जाणलं नाही, ब्रह्म कळलं नाही आणि म्हणून काय झालं, हे जग निर्माण झालं. ब्रह्म कळलं
म्हणजे दिवस उगला नाही म्हणून सगळे अंधार आहे, सगळे रात्र आहे. परंतु दिवस उगला की अंधार राहत नाही. तसं ज्ञान जर झालं तर हे जगच राहत नाही ना. आता त्याच्यापेक्षा स्वप्न आपण झोपलो, आपलं स्वप्न पडलं आणि झोपलं म्हणून आपलं स्वप्न पडलं आणि जागं झालं का सगळं स्वप्न नष्ट होतं आणि मग तोच एकटा होतो. स्वप्न दृष्टांत अति महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न दृष्टांत. जग आणि आत्मा जर समजून घ्यायचं असेल तर सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शेवटचं. बाकीचे आहेत, एक 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 पायऱ्या आहेत नाही का, 10व्या मजल्यावर जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत. परंतु शेवटचा टप्पा, 5-6 पायऱ्या, शेवटचा टप्पा म्हणजे कोणता? स्वप्नदृष्टांत. स्वप्नदृष्टांत म्हणजे कसं की जाग्या म्हणजे जो मनुष्य जागा आहे त्याला स्वप्न पडतं का? जागे असणाऱ्या माणसाला स्वप्न पडत नाही. आणि स्वप्न पडतं म्हणजे तो स्वतःला विसरतो, तो झोपतो म्हणजे स्वतःला विसरतो आणि मग तो स्वप्न पाहतो. तसं आत्म्याला काय झालेलं आहे, स्वरूपाची निद्रा लागली, मग तो स्वतःला विसरला आणि तो जग पाहू लागला नाही का. म्हणजे तसं आपल्याला झोपेमध्ये आपला विसर पडला, स्वप्नातलं जग आपण पाहू लागलो. परंतु आपण जागे झालो, स्वप्नातलं जग नष्ट झालं नाही का, स्वप्नातलं जग जागं झालो, स्वप्नातलं जग नष्ट झालं आणि आपण एकटी उरलो. तसं आपण आत्मज्ञानाने जागं झालो, तसं हे स्वप्नातलं जग नष्ट होतं आणि ब्रह्मरूपानं आपण एकटेच होतो. अनेकांना रक्त सांडावं लागलं आपले देशभक्तांना, तेव्हा आपलं स्वराज्य आपल्याला मिळालं. तसं हे ज्ञान मिळवणं, ह्या ज्ञानाचा प्रसार करणं, त्यांनी बलिदान केलं भगतसिंगांनी नाही का. राजगुरू भगतसिंग, बाबू गेनू, मोठमोठ्या महात्म्यांनी आपलं रक्त सांडलं, प्राणाचं बलिदान केलं म्हणून आपल्या स्वराज्य मिळालं. तसं आपल्या साधू संतांनी काय केलं तर स्वतः भयंकर कष्ट केले. आपल्याला माहिती आहे की स्वर्गहून गंगा आणली, तर त्या आतापर्यंत हजारो जणांनी, पूर्वजांनी ती गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पृथ्वीवर आणता आले नाही. भगीरथ राजाला त्याचं वर्म कळलं. काय वर्म होतं की आतापर्यंत ज्यांनी ही गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, नाना प्रकारचे प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले, परंतु तरी त्यांना गंगा पृथ्वीवर आणता आली नाही. आता का आणता आली नाही, ते कुठं कमी पडले तर त्यांनी श्रम आणि दम हे साधन केलं नाही. आता पूर्वज म्हणजे कोण? आपण अनेक जन्मात अध्यात्मज्ञानाचा प्रयत्न केला. पूर्वज हेच पूर्वज, आपले पूर्वीचे अनेक जन्म, ज्या जन्मामध्ये भगवत प्राप्तीचे साधना किंवा प्रयत्न केले ते पूर्वज. त्यांनी हजारो जन्म आत्मज्ञानाचा प्रयत्न केला, आत्मज्ञान प्राप्तीचा प्रयत्न केला, परंतु त्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही. तेव्हा प्रयत्न केले पण 2 गोष्टी कमी पडल्या, एक कोणता? श्रम आणि दम. आणि म्हणून काय केलं तर त्या भगीरथ राजानं म्हणजे सगळ्या साधनांचा म्हणजे श्रम आणि दम ह्या सहित प्रयत्न केला. तेव्हा स्वर्गातली गंगा म्हणजे वैकुंठातलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान त्यांनी ह्या जगामध्ये आणलं. आणि म्हणून काय करायचं आहे तर ह्या आत्मज्ञान काय करायचं तर अहंकार चालला होता, तर जेव्हा अहंकार होतो तेव्हा त्या ज्ञानाचा नाश होतो. ते ज्ञान अहंकार झाला रे झाला का ते ज्ञान नष्ट. अहंकार हेच पाप आहे. काय आहे? अहंकार हेच पाप आहे. आणि म्हणून ह्या परमार्थात 2 मोठे शत्रू आहेत, मोठे 3 आपण शत्रू वापरूया. अहंकार, मोठेपण आणि दुर्बुद्धी. बरं का, त्यापैकी अहंकार आणि दुर्बुद्धी हे 2 मोठे शत्रू आहेत परमार्थातले. आता अहंकार म्हणजे काय असतो? अहंकार म्हणजे तो फक्त अहंकार कदाचित माप असतो, परंतु दुर्बुद्धीला माप नसतं. अहंकार कशा करता असतो? स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठी असतो. तो अहंकार काय करतो? स्वतःचाच नाश करतो. अहंकार काय करतो? स्वतःचं मोठेपण वाढवायला, त्याला स्वतःचं मोठेपण वाढवायला लागलं की तो आणखी मोठा व्हायला जातो आणि तिथंच तो फसतो, तिथंच त्याचा घास होतो आणि आत्मज्ञान तिथंच नष्ट होतं. पुन्हा त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. हा अहंकार स्वतःचा नाश करून घेतो. आता दुर्बुद्धी काय करते? अहंकार स्वतःचा नाश करतो, परंतु दुर्बुद्धी काय करते? स्वतःचा नाश करत नाही तर दुसऱ्यांचा नाश करीत असते. दुसऱ्यांचा विध्वंस करणं, स्वतःच्या क्षुद्र स्वार्थासाठी दुसऱ्यांचा विध्वंस करणं, त्याला दुर्बुद्धी म्हणतात.
दुर्बुद्धी म्हणतात. म्हणून तर अहंकाराला कदाचित एक जन्म नरकवास असेल, परंतु दुर्बुद्धीला हजारो जन्म नरकवास असतात. का? तिनं धर्मांचा विध्वंस करण्याकरता तिनं त्या दुर्बुद्धीनं आपलं आयुष्य वापरलं. म्हणून एका वेळेला अहंकार परवडला. आणि अहंकार काय करतात? तर श्रीगुरूंशी अनन्यता असेल तर श्रीगुरू काय करतात? श्रीगुरू काय करतात? याचा अहंकार घालवतात. अहंकार हा खूप मोठा रोग आहे. पहा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो भवरोग, आत्मज्ञानाचं स्वच्छ चांदणं चिदाकाश जो असतो ना, तर त्यातला अहंकार हा एक मोठा शत्रू असतो. परंतु श्रीगुरू त्याचाही नाश करतात. परंतु दुर्बुद्धीला सद्गुरू काही करू शकत नाही. कारण ती दुर्बुद्धी काय करते? संतांकडे जाऊनच देत नाही. त्या प्रकृतीला, त्या व्यक्तीला दुर्बुद्धी काय करते? संतांकडे जाऊनच देत नाही. आणि म्हणून ती अनेकांचा नाश ती करू शकत नाही, परंतु स्वतःचा घात करते, नाही का? म्हणून थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून परमार्थामध्ये दुर्बुद्धी आपण म्हणून काय करायचं आहे? म्हणून तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय नरका जाणे. आणि म्हणून जे धर्मकार्य आहे त्या धर्मकार्याला साह्य करणं, ते नाही का? आणि म्हणून प्रभूंनी जे कार्य हाती घेतलं होतं त्याला त्या वानरांनी साह्य केलं. बाबा सांगायचं त्यावेळेला, नाही का? प्रभू जेव्हा लंकेला चालले होते, लंकेला निघाले, तेव्हा त्यांना साह्य कोणी केलं? तेव्हा माणसं कुठे गेली होती? माणसाने नाही साह्य केलं प्रभूंना. प्रभू रामचंद्र माणसाने साह्य केलं नाही. तर झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांनी प्रभूंना साह्य केलं. आणि मग त्यांनी काय केलं? रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. आणि सीतेची म्हणजे श्रीरामाची पत्नी सीता, तिच्या सुटकेसाठी श्रीरामाने प्रयत्न केले. तर ह्या क्षुद्र कल्पनेचा आधी ती क्षुद्र कल्पना टाकून क्षुद्र कल्पना टाकून जा. आणि म्हणून सीतारामाची इच्छित शक्ती ती गेलीच नाही लंकेप्रती. श्रीराम केवळ परब्रह्म, त्याशी म्हणता झाला जन्म, संत हासतील परम ज्ञान तत्व वेत्ते. आणि म्हणून तर आपला रामाशी जर ठावे असता आत्मा राम, तरी शरण का जाता वशिष्ठाशी. आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये राम आहे आणि सद्बुद्धी हीच त्याची पत्नी आहे आणि तीच अहंकार रूपी रावणानं पळून गेलेली आहे. आणि म्हणून या प्रभूंनी काय करायचं आहे? तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक यांच्या अशा वानरांच्या साह्यानं लंकेवर, म्हणजे त्या अंतःकरणात जो रावण बसला आहे, तर त्या रावणाचं वध करून लंकेचं राज्य जिंकून घ्यायचं, तिथं बिभीषणाची स्थापना करायची आणि सीतेची सुटका करायची आहे आणि त्या ज्ञानाचा जगामध्ये प्रसार करायचा आहे. अशा प्रकारचं सखोल अशा प्रकारचं अध्यात्मज्ञान आहे. म्हणून परमार्थ नव्हे लेकराच्या गोष्टी. साधू संतांनी काय केलं? आपण तरी नव्हे ते नवल, म्हणून अहर्निशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी. पाय न ठेवा आडमार्गी म्हणजे कोण? आत्मज्ञानाच्या आपण आत्मस्वरूपाच्या प्राप्तीला निघालो असताना जिथं आपली घसरण होते, जिथं आपला आत्मघात होतो, तर तो प्रसंग टाळणं याला म्हणतात आडरान. याला काय म्हणतात? आडरान. अहर्निशी साधा साधू संतांनी काय मनुष्यजन्म साधी गोष्ट नव्हे. मूर्खांना मनुष्यजन्म कळत नाही, मनुष्यजन्माचं महात्म्य कळत नाही, सर्वश्रेष्ठ आपलं ध्येय कळत नाही, आपलं उपास्य दैवत आपल्याला कळत नाही. म्हणून अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. त्याला कदाचित कळत नसतं की आपण आडमार्गाने चाललो आहोत. त्याला कदाचित कळत, आंधळ्याला कळत नसतं. आणि म्हणून गुरु दाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, आणि बुद्धीचा मुळकटा झाडला जेणे. म्हणून काय करायचं आहे? तर श्रीगुरूंच्या म्हणून पाय न ठेवा आडमार्गी कोणी जातील, जे नर त्यातून काढिलं तोच ज्ञान. आता सांगितलं तर भरत आपली जन्य तेजे पिता तेजे प्रल्हाद, विभीषण आपला भाई तेजे श्रीराम के काज. प्रल्हादानं काय केलं? कोणाचं ऐकलं का? कोणाचंही ऐकलं नाही. प्रल्हादानं कोणाचंही ऐकलं नाही. विभीषणानं कोणाचंही ऐकलं नाही. आता विचार करा, तुम्हाला एक सांगतो. विभीषण कुठं राहत होतं? लंकेत राहत होता. लंका कोणाची होती? रावणाची होती. प्रभाव कोणाचा होता? राक्षसांचा होता. परंतु त्या दुष्ट राक्षसांच्या लंकेमध्ये राहणाऱ्या
एकटा विभीषण होता, परंतु त्याच्यावर कोणाचाही प्रभाव पडला नाही. रावणाचाही प्रभाव पडला नाही. कोणत्याही तिथं राक्षसांचं राज्य होतं, परंतु राक्षसांच्या राज्यातला कशाचाही परिणाम विभीषण आपलं ज्ञान तेवढ ठेवलं, भक्ती तेवढ ठेवली, आपल्या भक्तीला धक्का लागू दिला नाही. नाही का? हेच महत्त्वाचं. नाही तर आपण काय होतं, सासरोळला गेलं की देवाचा विसर करतो, नामाचा विसर करतो. सासू म्हणते काय जावई बा, काय तुम्ही येड लागलं काय, कोणाच्याही नादी लागले का जावई बिघडला. नाही का? आणि म्हणून इथं आपला तो एक देव करून घ्यावा, तिने बी न जीवा सुकून होईल. म्हणून जन्माला येऊन अजूनही लोकांना, मग आम्ही काय सांगतो तुम्ही विसरलो, जाऊ द्या, परंतु अजूनही लोकांना आपण ह्या जगात कशा करता आलोय याचं स्मरण अजून लोकांना नाही. म्हणजे म्हणून बाबांनी सांगायचं, वरवर भजन करू नका नाचा याची एकच गाई, उडती तटातट, चल मना झटपट, शोध कर पटपट, नाहीतर लटपट रे बा लटपट. नाही का? नाहीतर लटपट रे बा लटपट, नाही तर तुमचं आयुष्य व्यर्थ जाईल. नाही का? आयुष्य जाते पळपळ तुझला कैशे कळेना, 2 दिवसांची तनु आलाशे पाहुणा. अरे आयुष्य किती दिवसाचं आहे? निम आयुष्य तर निघून गेलो, ओमेदीचा शक्तीचा काळ निघून गेला, आणि आता हाती फुलपट आले. आता 2 दिवसात काय करणार? आता 2 दिवसात काय करणार? आणि म्हणून कसं आहे, तर बाबांनी सुंदर विचार सांगितला. भावायचे आपण मुलांना शाळेत कधी घालतो? 6 वर्षाच्या असताना घालतो का 50 वर्षाच्या असताना घालतो? 6 वर्षाच्या असताना मुलांना शाळेत घालतो. 20 वर्षाच्या असताना मुलीचं लग्न करतो का 60 वर्षाचं असताना मुलीचं लग्न करतो? मग मुलीचं लग्न करताना तिचं 20च्या आत लग्न करायचं. मुलाला शाळेत घालताना 6 वर्षाच्या आत मुलाला शाळेत घालायचं. मग परमार्थाला सुरुवात कधी करावी? आणि परमार्थ जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तर शहाण्या माणसाने काय करावं? आपल्याला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, श्रीमंत व्हावा, पैसा मिळवावा, परंतु आपल्या मुलांना आत्मज्ञान व्हावं असं आपल्याला वाटतं का? मग याचा अर्थ आपण अजून आपल्याच मनानं काय केलेलं नाही, तर त्या आत्मज्ञानाचा अजून आपल्याच बुद्धीवरती ज्ञान ठसलेलं नाही. अजून आपल्याच वाटतं हां आम्ही परमार्थ करतो, पण आपल्या मुलांना परमार्थ करू नये. त्यांना काही डॉक्टर इंजिनियर व्हावं, पैसा मिळवावा, नाही का? परंतु ती मदालसा होती. त्या मदालसा मातेनं मात्र काय केलं? आपल्या 3 पुत्रांना ब्रह्मज्ञानी केलं. नाही का? आणि म्हणून पहा कसं आहे, तो आयुष्य परत नाहीत. आणि म्हणून अशा ह्या जगामध्ये आपला ज्ञानाचा दिवा विझवणारे घरात असतात, बाहेर असतात, चौकात असतात, आणि आपलं भुरवणारे फार असतात. आपल्याला भुरळही अनेकांची पडते, अनेकांची भुरळ पडते, तिथं माणूस फसतो. परंतु एक आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी असे साक्षात आत्मसाक्षात्कारी संत जेव्हा आपल्याला भेटतात आणि त्यांच्या कृपेनेच आपल्याला या आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि जर समजा आपली बुद्धी भरकटली तरी आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एकदा आपण या चिरंतनाच्या प्रवासाला निघालो की जोपर्यंत आत्मस्वरूपाची गाठ पडत नाही तोपर्यंत इकडं तिकडं पाहायचं नाही. काय करायचं? इकडं तिकडं पाहायचं नाही. थेट आपण काय करायचं आहे, साध्या कुत्र्याला सुद्धा कळलं, कुत्र्याचं दृष्टांत माहिती आहे. त्या मालकाबरोबर बाजारला मालकाच्या गाडीमध्ये बसून बाजारला जाताना ते कुत्रं होतं. त्या कुत्र्याला सुद्धा कळलं की आता बाकी कुत्र्याच्या नादी लागायचं नाही. आपला मालक निघून गेला, गाडी निघून गेली, बाकी तुकडे कुत्रे त्याच्यावर धावून यायचे, बलाढ्य कुत्रे धावून यायचे, परंतु त्याने इकडे तिकडं पाहिलं नाही. त्याने विचार केला की दिवस मावळायच्या आत आपल्या घरी पोचणं गरजेचं आहे. मग एका कुत्र्याला कळलं. मग आपण सुद्धा कशाच्याही आणि पाहता नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया, आणि अनेक न कापडो गबळाचे भरी, ते आई थोडी नागबन, नाही का? आणि म्हणून कसं आहे, आत्मज्ञानाचा रस्ता असा आहे, तिथं निश्चयही लागतो. डळमळीत माणूस टिकत नाही, तिथं निश्चयही लागतो. आणि जोपर्यंत आपलं आत्मज्ञान त्रिभुवना सर्वश्रेष्ठ आहे त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही. आणि जो आत्मज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही तर त्याचा तो 4 पायाचा 2 पायाचा, नाही का, पाय जरी 2 असले तरी 4 पायाचा साक्षात पशु म्हणायला त्याला हरकत नाही. आणि म्हणून युनुष्या मनुष्य जन्मा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो नांदा गर्दभ जाना पुच्छविना दुपाई. म्हणून काय करायचं आहे, आपण ब्रह्मज्ञानाचा रस्ता धरायचाच, मध्ये थांबायचं नाही, इकडं तिकडं पाहायचं नाही, आणि आत्मज्ञानाची सिद्धी झाल्याशिवाय राहायचं नाही. आणि मग
आपण त्या भक्तीला वाहून घ्यायचं आहे, या ज्ञानाचा प्रसार जगामध्ये करायचा आहे आणि आपली प्रकृती पूर्णपणे तर आनंद त्या प्रकृतीला द्यायचा आहे. मावघे चित्रे लोके आनंदाचे आता आपणही रस सेवन करायचं आहे, आपणही आनंद भोगायचा आहे आणि ह्या आनंद ह्या जगाला सुद्धा वाटायचा आहे. कुंडली वरदा